Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see the third example on the process costing. In the previous few lectures, we have seen two examples, and in this example, we are going to see how the normal loss is treated in the process costing. पाठीमागच्या दोन एक्झाम्पलमध्ये आपण प्रोसेस कॉस्टिंगवरती एक्झाम्पल पाहिलेले आहेत. या एक्झाम्पलमध्ये जर एक्झाम्पलमध्ये नॉर्मल लॉस दिला असेल तर त्या नॉर्मल लॉसचं अकाउंटिंग ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. दिस इज एक्झाम्पल नंबर 3. रीड द एक्झाम्पल. PQR Limited provides you the following information. Means example is related to the company PQR Limited. PQR Limited ची इन्फॉर्मेशन दिली. रीड द फर्स्ट पॉईंट. फर्स्ट पॉईंट इज मटेरियल इंट्रोड्युस्ड फॉर प्रोसेसिंग इट इज 4000 युनिट्स. एक्झाम्पलमध्ये सांगितले की आपण किती वस्तू तयार करायला घेतलेल्या आहेत तर 4000 वस्तू तयार करायला घेतलेल्या आहेत. मटेरियल्स इंट्रोड्युस्ड फॉर प्रोसेसिंग करण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी किती मटेरियल घेतलं, किती क्वांटिटी घेतली तर 4000 वस्तू तयार करायला घेतलेल्या आहेत. 4000 वस्तू. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज नॉर्मल लॉस. नॉर्मली लॉस किती होतो, नॉर्मल लॉस किती होतो तर 5% ऑफ मटेरियल इंट्रोड्युस्ड. जेवढे आपण मटेरियल इंट्रोड्यूस केले, जे पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला सांगितले, मटेरियल इंट्रोड्यूस किती केले आपण तर 4000 युनिट्स. त्याच्या किती टक्के लॉस होतो सांगितले 5%. मग 4000 वस्तूच्या त्यांनी सांगितले मटेरियल इंट्रोड्युस्ड जेवढं आहे ओके त्याच्या 5% लॉस होतो. मग मटेरियल इंट्रोड्युस्ड 4000 आहे, 4000च्या 5% सांगा. 4000च्या 5% म्हणजे किती येतं तर 200. हा झाला 200 नॉर्मल लॉस. म्हणून इथं बघा लिहिलेला आहे, तो नंतर पाहणारच आहोत आपण. नॉर्मल लॉस किती आला आहे तर तो 200 एवढा आलेला आहे. ओके, त्यांनी सांगितलं नॉर्मल लॉस किती होतो तर जेवढं मटेरियल इंट्रोड्युस्ड आहे, जेवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या त्याच्या 5%. आपलं मटेरियल इंट्रोड्युस्ड 4000 आहे, 4000च्या 5%. त्यामुळं नॉर्मल लॉस हा 4000च्या 5% म्हणजे तो आला किती तर 200 एवढा आलेला आहे. दिस इज पॉईंट नंबर 2. पॉईंट नंबर 3 इज स्क्रॅप रिअलाइज्ड ॲट द रेट ₹1 पर युनिट. स्क्रॅप म्हणजे खराब झालेल्या वस्तू आपण भंगारामध्ये विकून देतो. कारण ज्या वस्तू खराब झालेल्या असतात, मोडलेल्या असतात, तुटलेल्या असतात, खराब असतात, त्या आपल्याला आहे त्या किमतीला विकता येत नाहीत. दे हॅव टू बी स्क्रॅप्ड. त्या आपल्याला भंगारामध्ये खराब कमी किमतीमध्ये विकाव्या लागतात. त्या किती रुपयाला आपण विकल्या तर स्क्रॅप रिअलाइज्ड ॲट द रेट ₹1 पर युनिट. म्हणजे एक वस्तू ₹1 पर युनिट, एक वस्तू ₹1 विकली. आता हा पॉईंट पहिल्यांदाच आलेला आहे या एक्झाम्पलमध्ये. नॉर्मल लॉस आणि स्क्रॅप हा पहिल्यांदाच आलेला आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या की ज्या नॉर्मल लॉसच्या वस्तू असतात, आपण मगाशी नॉर्मल लॉस फाइंड आउट केला. किती आला आहे तो नॉर्मल लॉस तर मगाशी आपण पाहिलं की नॉर्मल लॉसची क्वांटिटी 200 आली. ती 200 क्वांटिटी कशी कॅल्क्युलेट केली आपण तर एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितलं नॉर्मल लॉस किती तर मटेरियल इंट्रोड्युस्डच्या 5%. आणि पहिल्या पॉईंटमध्ये सांगितले मटेरियल इंट्रोड्युस्ड 4000 आहे. मग 4000च्या 5% म्हणजे नॉर्मल लॉस झाला 200 युनिट्स, जो आपण इथं मगाशी टिकमार्क केले. नॉर्मल लॉसची क्वांटिटी किती 200. आणि हा जो काय नॉर्मल लॉस आहे, नॉर्मल लॉस म्हणजे खराब झालेल्या वस्तू किंवा तुटलेल्या मोडलेल्या वस्तू, हा जो काय लॉस आहे हा लॉस नेहमी विकला जातो स्क्रॅप व्हॅल्यूनं. ओके, मग त्या वस्तू आहेत 200 नॉर्मल लॉसच्या आणि एक वस्तू कितीला विकली सांगितलं आहे स्क्रॅपमध्ये. स्क्रॅप रिअलाइज्ड ₹1 पर युनिट. त्यामुळे एक वस्तू ₹1 विकली. आपल्या खराब झालेल्या नॉर्मल लॉसच्या वस्तू किती आहेत तर नॉर्मल लॉसच्या वस्तू ह्या 200 आहेत, ज्या आपण मागाशी कॅल्क्युलेशन केलेलं. मग 200 वस्तू, एक वस्तू ₹1 विकली. मग 200 वस्तू ₹1 जर विकली आपण तर 200 गुणिले 1 म्हणजे आपल्याला किती रुपये मिळतील तर ₹200 मिळणार आहेत. त्यामुळं ह्या पॉईंटमध्ये नवीन गोष्ट काय शिकण्यासारखी तर जे काही नॉर्मल लॉस असतो, नॉर्मल लॉसचे जे काही युनिट्स असतात, क्वांटिटी असते, ते नेहमी स्क्रॅप व्हॅल्यूला विकली जाते. ओके, आणि एका वस्तूची स्क्रॅप व्हॅल्यू आहे ₹1 पर युनिट. एक वस्तू स्क्रॅपमध्ये ₹1 विकली. आपल्या नॉर्मल लॉसच्या वस्तू 200 आहेत, म्हणून 200 वस्तू गुणिले 1 म्हणजे किती रुपये मिळाले असणार आहेत तर ₹200 मिळाले असणार आहेत. हा ह्यामधला नवीन पॉईंट आहे. ओके, त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 झाला. आता पॉईंट नंबर 4.
पॉईंट नंबर 4 आहे युनिट्स कंप्लीटेड, किती वस्तू आपण पूर्ण केल्या. बघा पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितलेलं आपण किती वस्तू तयार करायला घेतलेल्या, तर वस्तू तयार करायला घेतलेल्या 4000. 4000पैकी कंप्लीट किती झाल्या, पूर्ण किती केल्या आणि पुढच्या प्रोसेसला पाठवल्या, तर वस्तू पूर्ण झाल्या 3500. बरोबर, 3500 वस्तू पूर्ण झाल्या. पूर्ण झाल्या म्हणजे मटेरियलचं, लेबरचं आणि ओव्हरहेडचं तिन्हीचं सुद्धा त्याच्यावरती 100% 100% 100% काम झालेलं आहे. कारण कंप्लीटेड म्हणजे 100% 100% 100% एवढं काम झालेलं आहे. दिस इज पॉईंट नंबर 4. त्यानंतर पॉईंट नंबर 5 सांगितलेलं आहे क्लोजिंग WIP. क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी, WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस. वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काम चालू आहे. किती वस्तूंवरती काम चालू आहे, तर एकूण 300 वस्तूंवरती काम चालू आहे. काम चालू आहे म्हणजे काम अजून थोडंफार झालं आहे, थोडंफार काम हे अजून शिल्लक आहे, म्हणजे त्या वस्तू अपूर्ण आहेत, इनकम्प्लीट आहेत. महिन्याच्या शेवटी त्या वस्तू किती आहे, तर 3500. मगाशी आपण नॉर्मल लॉसची क्वांटिटी किती शोधून काढली होती बघा, तर 200 आली होती. बरोबर, 200. मग आता केअरफुली बघा, आपण वस्तू करायला किती घेतलेल्या, 4000. बघा 4000 तयार करायला घेतल्या, त्यापैकी 3500 पूर्ण झाल्या. बरोबर, 300 वस्तू ह्या इनकम्प्लीट आहेत. मग हे 3500 आणि हे 300 किती झाले, 3500 अधिक 300 म्हणजे 3800 आणि ह्या नॉर्मल लॉसचे 200. 3800मध्ये हे 200 ॲड करा, किती झालं उत्तर आपलं, तर 4000. म्हणजे जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की आपण सुरुवातीला एकूण 4000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्या 4000पैकी 3500 कंप्लीट झाल्या, 300 वस्तू अपूर्ण आहेत. ह्या दोन्हींची बेरीज झाली 3800 आणि प्लस मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण नॉर्मल लॉस किती कॅल्क्युलेट केला आहे, किती वस्तूंचा, तर 200 वस्तूंचा. मग हे जर तिन्हींची बेरीज केली, 3500 अधिक 300 अधिक 200, तर बेरीज किती येणार आहे, तर 4000. म्हणजे जेवढ्या वस्तू आपण तयार करायला घेतल्या त्यापैकी 3500 पूर्ण झाल्या, 300 अपूर्ण आहेत आणि 200चा नॉर्मल लॉस आहे. ओके, दिस इज पॉईंट नंबर 5. नेक्स्ट पॉईंट नंबर 6. पॉईंट नंबर 6मध्ये सांगितलं आहे पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. ओके, म्हणजे ज्या क्लोजिंगला ज्या ह्या अपूर्ण वस्तू आहेत ना, क्लोजिंग WIP अपूर्ण वस्तू, त्यावरती त्याचं पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन म्हणजे किती पर्सेंट त्या कंप्लीट झाल्यात, किती टक्के काम पूर्ण झाले त्या अपूर्ण वस्तूंवरती, तर मटेरियलचं 100% काम झाले, लेबर 50% आणि ओव्हरहेडचं सुद्धा 50%. ओके, ज्या वस्तू महिन्याच्या शेवटी, क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी अपूर्ण आहेत, इनकम्प्लीट आहेत, त्याच्यावरती एवढं टक्के, पर्सेंटेज म्हणजे टक्के कंप्लीट झाले. किती टक्के, मटेरियलचं काम 100% झालं आहे, लेबरचं 25% आणि ओव्हरहेडचं 25%. एवढं काम झालं आहे. हे पर्सेंटेज आपल्याला जे आपण पहिलं स्टेटमेंट तयार करतो, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, तिथं आपल्याला हे स्टेटमेंट लागतं, तिथे हे पर्सेंटेज लागेल. आणि लास्ट पॉईंट बघा, करंट कॉस्ट इन्कर्ड, खर्च किती झाला प्रोसेससाठी, तर त्यांनी खर्च दिला आहे. मटेरियलचं किती दिलं आहे बघा, मटेरियलचा खर्च आहे 23000, लेबरचा खर्च किती आहे 14600 आणि ओव्हरहेडचा खर्च किती आहे 7300. हा खर्च दिला आहे. आणि आपल्याला पुढे सांगितलं आहे प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, नेहमीप्रमाणे स्टेटमेंट ऑफ कॉस्ट, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन आणि प्रोसेस अकाउंट. आपल्याला एवढं हे तयार करायचं आहे. आता एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच नॉर्मल लॉस दिलेला आहे. बरोबर, म्हणून पहिल्यांदा आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी वर्किंग नोट करावी लागते. त्याला नाव द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल लॉस. आता नॉर्मल लॉस दिला की प्रत्येक वेळेला ह्या प्रकारे वर्किंग नोट आपल्याला तयार करावी लागते. वर्किंग नोटचं नाव काय, कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल लॉस. ही वर्किंग नोट तयार कशी करायची, तर सुरुवातीला घ्यायचं इनपुट, म्हणजे किती वस्तू तयार करायला घेतल्या, त्यांचा शब्द काय बघा, मटेरियल इंट्रोड्युस्ड. तो शब्द लिहिला इथं, मटेरियल इंट्रोड्युस्ड. किती वस्तू तयार करायला घेतल्या बघा, त्यांनी सांगितले 4000, म्हणून तयार करायला घेतल्या 4000. बरोबर, युनिट कॉलममध्ये लिहिलं 4000, एवढ्या वस्तू तयार करायला घेतल्या. आता त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे, नॉर्मल लॉस किती होतो, तर जेवढं मटेरियल इंट्रोड्यूस्ड आहे त्याच्या 5%. आता लॉस होतो, लॉसमुळं नॉर्मल लॉस आहे, हा लॉसमुळं उत्पादन कमी होतं म्हणून ते केलं लेस. बघा, लेस नॉर्मल लॉस ॲट द रेट 5% ऑफ इनपुट. ओके, मटेरियल इंट्रोड्यूस्डच्या म्हणजेच इनपुटच्या 5%. मग आपलं इनपुट किती आहे, मटेरियल इंट्रोड्यूस्ड किती आहे 4000, त्याच्या 5% म्हणजे किती, तर 200. मग हे 200 आपल्याला मिळाले नॉर्मल लॉसची क्वांटिटी. हे आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये 1-2 वेळा लागणार आहे.
मग बघा 4,000तनं हे 200 गेले, 4,000मधून 200 गेले, किती राहिलं तर 3,800. या 3,800ला म्हटलं जातं एक्सपेक्टेड प्रोडक्शन. म्हणजे काय, पुन्हा बघा, वस्तू तयार करायला घेतल्या 4,000, त्यापैकी नॉर्मली लॉस होतो 200. 4,000पैकी 200 लॉस होईल, म्हणजे ॲटलिस्ट किती उत्पादन झालं पाहिजे, 3,800. एवढं तरी उत्पादन झालं पाहिजे, त्याला म्हणायचं एक्सपेक्टेड प्रोडक्शन, अपेक्षित उत्पादन. 4,000 करायला घेतल्या होत्या, त्यातल्या 200 लॉस होतो नॉर्मली ऑन एन ॲव्हरेज. ओके, म्हणजे 3,800 तरी उत्पादन झालं पाहिजे, हे अपेक्षित उत्पादन आहे, एक्सपेक्टेड प्रोडक्शन आहे. आणि हे जे एक्सपेक्टेड प्रोडक्शन आले 3,800, त्याचं कंपॅरिझन करायचं ॲक्च्युअल प्रोडक्शन बरोबर. ओके, अपेक्षा आहे 3,800 उत्पादन होईल, ॲक्च्युअली किती झालं तर त्याच्याशी कंपॅरिझन करायचं. आता ॲक्च्युअल प्रोडक्शन म्हणजे काय, तर आपल्या किती वस्तू पूर्ण झाल्या, 3,500, आणि किती वस्तू अजून वरती काम चालू आहे तर 300. ह्या दोन्ही मिळून त्याला म्हणायचं ॲक्च्युअल प्रोडक्शन. 3,500 पूर्ण झाल्या, तयार झाल्या, आणि ह्या 300 वस्तू पण आपल्याकडे आहेत, काम चालू आहे त्याच्यावरती. मग ह्या दोन्हींची बेरीज बघा इथं केली आहे, 3,500 कम्प्लिटेड अधिक 300 क्लोजिंग WIP मधल्या, असं आपलं ॲक्च्युअल उत्पादन किती आहे तर 3,800. आता 3,500 कम्प्लीट झाल्यात आणि ह्या 300 अजून अपूर्ण आहेत, काही दिवसांनी त्या पूर्ण होतील, म्हणजे हे पण प्रोडक्शनचाच भाग आहे, बरोबर. मग असं ॲक्च्युअल उत्पादन किती झालं तर 3,800. आपल्याला अपेक्षा कितीची होती, 3,800ची. एक्सपेक्टेड होतं 3,800, एक्सपेक्टेड प्रोडक्शन जे होतं ती 3,800 होतं, ॲक्च्युअल प्रोडक्शन पण झालं 3,800, म्हणजे डिफरन्स काहीही नाही, म्हणून खाली लिहिलं नील. ओके, त्यामुळे नॉर्मल लॉस फक्त एक्झाम्पलमध्ये आला आहे किती बघा, तर या एक्झाम्पलमध्ये नॉर्मल लॉस आला 200. जर इथं शेवटी जर काय अमाऊंट आली असती तर त्याला ॲबनॉर्मल लॉस आपण म्हटलं असतं. आपण पहिल्यांदा वर्किंग नोट बघितलेली आहे थेरी पार्टमध्ये, इथं काही आलं नाही, त्यामुळे ॲबनॉर्मल लॉस जो आहे तो नील आला. त्यामुळे ह्या वर्किंग नोटवरून आपल्याला फक्त एकच अमाऊंट मिळाली, ती म्हणजे नॉर्मल लॉसची. किती मिळाली आहे ती तर 200 युनिट्स, जी आपण मगाशीच नॉर्मल लॉस हा फाइंड आउट केलेला होता. ओके, त्यामुळे हे वर्किंग नोट आपल्याला तयार करावी लागते फॉर फाइंडिंग आउट द क्वांटिटी ऑफ नॉर्मल लॉस. ओके, आता आपण एक्झाम्पल स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपल्याला इक्विव्हॅलंट प्रोडक्शनचं स्टेटमेंट तयार करायचं आहे. बघा, पहिल्यांदा कंपनीचं नाव PQR लिमिटेड, खाली स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, एकूण 6 कॉलम. पहिला कॉलम इनपुट इन युनिट्स, सेकंड कॉलम पर्टिक्युलर्स, थर्ड कॉलम आउटपुट इन युनिट्स, फोर्थ कॉलम मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. आणि ह्या मटेरियल, लेबर, ओव्हरहेडचे 2 भाग, एक म्हणजे पर्सेंटेज आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज, इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, पर्सेंटेज आणि इक्विव्हॅलंट प्रोडक्शन, असे एकूण इथं 6 कॉलम तयार केलेले आहेत. आता इनपुटमध्ये पहिल्यांदा काय लिहायचं तर आपण किती वस्तू तयार करायला घेतल्या. बघा, पहिल्या सेंटेन्समध्ये सांगितले किती वस्तू तयार करायला घेतल्यात आपण तर 4,000, म्हणून इथं इनपुटमध्ये लिहिलं, इनपुट युनिट्समध्ये 4,000. आता इनपुटमध्ये 4,000 लिहिलं. आता ह्या 4,000 वस्तूचं काय काय झालं तर बघा, एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा जे एक्झाम्पल दिले, 4,000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्याच्यापैकी पूर्ण आपण किती केल्या वस्तू बघा, 4,000 वस्तू तयार करायला घेतल्या होत्या, त्यापैकी 3,500 वस्तू आपण कंप्लीट केल्या, बरोबर. म्हणून पहिल्यांदा लिहूया की युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कंप्लीटेड, किती पूर्ण केल्यात आपण तर 3,500 एक्झाम्पलमध्येच दिले. आणि ह्या कंप्लीट केल्यात म्हणजे त्या वस्तू तयार झाल्या पूर्ण, म्हणजे मटेरियलचं 100%, लेबरचं 100%, पर्सेंटेज कॉलममध्ये लिहिले बघा, आणि ओव्हरहेडचं सुद्धा 100% काम झालेलं आहे. मग आता फक्त गुणाकार करायचा, 3,500ला ह्या पर्सेंटेजनं गुणा, किती आलं 3,500. हे जे 3,500 त्याला ह्या पर्सेंटेजनं गुणा, किती उत्तर आलं 3,500. हे जे काय आउटपुट आहे 3,500 त्याला पर्सेंटेजनं गुणा, किती उत्तर आलं तर 3,500. हे झालं आपलं युनिट्स इंट्रोड्युस्ड अँड कंप्लिटेडचं इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. ओके, ही फर्स्ट रो कंप्लीट झाली. 4,000 वस्तू तयार करायला घेतलेल्या, त्यापैकी 3,500 वस्तू पूर्ण झाल्या. आता अजून काय सांगितलं एक्झाम्पलमध्ये, 3,500 पूर्ण झाल्या, त्यानंतर 300 वस्तू ह्या अपूर्ण आहेत, त्याला नाव काय दिलं त्यांनी क्लोजिंग WIP, म्हणून तेच नाव लिहिलं बघा इथं, क्लोजिंग WIP. किती वस्तू आहेत 300. आता ह्या ज्या अपूर्ण वस्तू आहेत त्याचं पर्सेंटेज दिले, ह्या क्लोजिंग म्हणजे महिन्याच्या शेवटी, आणि वर्क इन प्रोग्रेस म्हणजे त्याच्यावर काम चालू आहे, त्याच्यावर काम झालं आहे किती बघा, एक्झाम्पलमध्ये दिले तर पर्सेंटेज ऑफ कम्प्लिशन ऑफ क्लोजिंग WIP, मटेरियल 100, लेबर 50 आणि ओव्हरहेड 50. बघा, मग
100 50 50 बघा पर्सेंटेज कॉलममध्ये मटेरियलला 100%, लेबर 50%, ओव्हरहेड 50%. आता फक्त गुणाकार करायचा. कशानं गुणाकार? हे जे क्लोजिंग WIP आहे 300, त्याला 100%नं गुणा, किती उत्तर येईल? 300. हे झालं इक्वॅलंट प्रोडक्शन, मटेरियलचं इक्वॅलंट प्रोडक्शन, बरोबर. लेबरचं पर्सेंटेज आहे 50%. मग ह्या 300ला गुणा, हे 300 गुणिले 50% म्हणजे किती आलं? 150. पुन्हा हे झालं लेबरचं इक्वॅलंट प्रोडक्शन. आता ओव्हरहेड कॉलम बघा, त्याचं पण पर्सेंटेज किती आहे? 50%. कशाच्या 50%? तर हे जे काय आउटपुट लिहिलं आहे 300च्या 50% म्हणजे किती? तर 150. हे झालं ओव्हरहेडचं इक्वॅलंट प्रोडक्शन. म्हणजे आपण इथं आता क्लोजिंग WIP लिहिलं आणि त्याचं इक्वॅलंट प्रोडक्शन इथं फाइंड आउट केलं. 300, 150 आणि 150, बरोबर. हे 2 झाले. बघा, करायला घेतल्या होत्या 4000 वस्तू, त्यापैकी 4000 वस्तू तयार करायला घेतल्या, त्यापैकी 3500 पूर्ण केल्या. 300 वस्तू ह्या अपूर्ण आहेत महिन्याच्या शेवटी. आणि मगाच्या वर्किंग नोटप्रमाणे नॉर्मल लॉस किती झाला आहे? तर 200 वस्तूंचा. तो पण इथं लिहायचा. नॉर्मल लॉस किती? तर 200 युनिट्स. नॉर्मल लॉस किती? तर 200 युनिट्स. फक्त हा लॉस आहे, बरोबर. नॉर्मल लॉस असल्यामुळं मटेरियल, लेबर, ओव्हरहेड ह्या सगळीकडे डॅश 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 करायचं, कारण ह्या वस्तू लॉस झालेल्या आहेत, त्यामुळे तो प्रोडक्शनमध्ये दाखवायचं नाही. त्यामुळे नेहमी नॉर्मल लॉसची फक्त आउटपुट लिहायचे, क्वांटिटी लिहायची, बाकी मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेडमध्ये डॅश 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 डॅश. तिथं काहीही लिहिलं जात नाही, कारण की हा लॉस आहे आणि लॉस असल्यामुळं ते प्रोडक्शनमध्ये इन्क्लूड केलं जात नाही. अशा पद्धतीनं बघा, आपण जर टोटल केली, बघा इनपुटची बेरीज 4000, आउटपुटची पण बेरीज बघा 3500, 300 आणि 200, बेरीज किती आली? 4000. जेवढं इनपुट आहे तेवढं आउटपुटची बेरीज येते. हे एक. आता बेरीज करायची इक्वॅलंट प्रोडक्शन कॉलमची. बघा, मटेरियलचं इक्वॅलंट प्रोडक्शनची बेरीज बघा 3500 आणि 300, किती बेरीज आली? 3800. ह्याला सर्कल केले, कारण हे आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागणार आहे 2 वेळेला. पुढचा लेबर कॉलमची इक्वॅलंट प्रोडक्शनची बेरीज बघा 3500 आणि 150, किती आली? 3750. ही पण आपल्याला इक्वॅलंट प्रोडक्शन पुढं लागणार आहे. आणि ओव्हरहेड बघा 3500 आणि 150, किती आलं ते सुद्धा? तर 3750. ही सुद्धा अमाऊंट आपल्याला पुढच्या टेबलमध्ये लागते, म्हणून त्यासाठी याला सर्कल केलं. आता या एक्झाम्पलमध्ये हे झालं पहिलं स्टेटमेंट. आता दुसरं स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. याच्यामध्ये एकच बदल आहे, फॉर्मॅट सेम आहे, फक्त एक चेंज काय? तर आपल्याला एक्झाम्पलमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये खर्च सगळे दिलेत. मटेरियलचा खर्च किती? 23000, लेबर 14600 आणि ओव्हरहेडचं किती? 7300. आपण आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये हे खर्च आहे असेच घेत होतो. याही एक्झाम्पलमध्ये तेच खर्च घ्यायचे. फक्त एक बदल काय, की मटेरियलचा खर्च किती दिला आहे आपल्याला? 23000 दिलेला आहे. ओके. आता हा जो काही मटेरियलचा खर्च आहे तोच घ्यायचा. फक्त या खर्चामधून काय करायचं बघा, तर आपल्या नॉर्मल लॉसच्या क्वांटिटी किती आहे? तर 200, बरोबर. आणि आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे, की स्क्रॅप आपण कितीला विकतो? 1 रुपयाप्रमाणे विकतो, 1 रुपया पर युनिट प्रमाणे. आपल्या खराब झालेल्या, लॉस झालेल्या वस्तू किती आहेत नॉर्मल लॉसच्या? तर त्या 200 वस्तू आहेत. मग ह्या 200 वस्तू 1 रुपयाप्रमाणे विकून आपल्याला किती रुपये मिळतील? एक वस्तू 1 रुपयाला मिळाली. आपल्या नॉर्मल लॉसच्या वस्तू ह्या किती आहेत? तर 200 वस्तू आहेत. मग 200 वस्तू 1 रुपयाप्रमाणे जर विकल्या तर आपल्याला 200 रुपये मिळतील. 200 रुपये कशाचे मिळाले? खराब झालेल्या वस्तू, नॉर्मल लॉसच्या वस्तू विकून 200 रुपये मिळाले. मग पैसे मिळाले, हे इन्कम आहे. आणि या इन्कमनं हा जो आपला मटेरियलचा खर्च आहे ना, किती? 23000, हा खर्च तेवढ्यानं कमी केला जातो. म्हणून बघा, इथं दुसऱ्या आपल्या स्टेटमेंट ऑफ कॉस्टमध्ये मटेरियलचा खर्च घेताना दिलेला खर्च मटेरियलचा किती आहे? 23000 आहे. तोच घेतला 23000 ब्रॅकेटमध्ये, फक्त त्यातनं मायनस 200 रुपये. हे 200 रुपये कुठले वजा केले? तर नॉर्मल लॉसच्या ज्या काही आपल्या 200 वस्तू आहेत, त्या 200 वस्तू खराब झालेल्या, मोडलेल्या वस्तू, त्या स्क्रॅप केल्या जातात. त्या स्क्रॅप कितीला केल्या? 1 रुपया पर युनिट प्रमाणे. एक वस्तू विकली 1 रुपयाला, मग 200 वस्तू विकून किती रुपये मिळाले? तर 200 रुपये. हे जे पैसे मिळाले स्क्रॅप विकून, भंगार विकून, मटेरियल विकून, ते इन्कम आहे. आणि तेवढ्यानं आपलं मटेरियलचा जो खर्च आहे तो तेवढ्यानं कमी केला जातो, म्हणून त्यातनं ते लेस केलं. बघा, मग
23,000तनं 200 गेले, किती खर्च राहिला? 22,800. बाकीचे कॉलम तेच आहेत नेहमीप्रमाणे. फर्स्ट कॉलम एलिमेंट ऑफ कॉस्ट, सेकंड कॉलम टोटल कॉस्ट, थर्ड कॉलम इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन आणि फोर्थ कॉलम कॉस्ट पर युनिट. बघा खर्च नेहमीप्रमाणे तिन्ही मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स. त्याच्या अमाऊंट बघा, मटेरियलची अमाऊंट आपण लिहिली आहे, लेबरचे किती? 14,600 आणि 7,300. बघा एक्झाम्पलमध्ये 14,600 आणि 7,300 तिन्ही अमाऊंट आल्या, बरोबर. आता इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन जे आपण आत्ताच फाइंड आउट केलं आहे, किती आहे बघा? 3,800 मटेरियलचं, त्यानंतर 3,650 आणि 3,650. बघा मग इथं 3,800, 3,650 आणि 3,650 या खर्चाची बेरीज केली तिन्हीची, ती बेरीज किती आली? तर 44,700. आता कॉस्ट पर युनिट कशी फाइंड आउट केली जाते? तर बघा एक्झाम्पल केअरफुली. पहिला मटेरियलचा खर्च बघा, मटेरियलचा खर्च किती आला आहे? तर मटेरियलचा खर्च आहे 22,800 आणि आपलं मटेरियलचं प्रोडक्शन किती आहे? इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन 3,800. हा जो खर्च असतो त्या खर्चाला ह्या प्रोडक्शननं डिवाइड करा. 22,800 भागिले 3,800, एका वस्तूचा खर्च आला 6 रुपये. तसंच लेबरचा खर्च 14,600, त्याला डिवायडेड बाय क्वांटिटी प्रोडक्शन 3,650, एका वस्तूचा खर्च आला 4 रुपये. आणि तसंच ओव्हरहेडचा खर्च आहे 7,300 आणि उत्पादन आहे 3,650, त्याने डिवाइड करा. एका वस्तूचा खर्च किती आला? 2 रुपये. आणि ह्या तिन्हींची बेरीज केली तर एका वस्तूचा खर्च किती येतो? तर 12 रुपये. म्हणजे ह्या स्टेटमेंटवरून आपल्याला काय कळतं? एक कॉस्ट पर युनिट म्हणजे एका वस्तूचा खर्च, एक वस्तू बनवण्यासाठी मटेरियलचा खर्च किती येतो? 6 रुपये, बरोबर. एक वस्तू बनवण्यासाठी लेबरचा खर्च किती येतो? 4 रुपये. आणि तसंच एक वस्तू बनवण्यासाठी ओव्हरहेडचा खर्च किती येतो? तर 2 रुपये. असे एकूण मिळून एक वस्तू बनवायला किती खर्च येतो आपल्याला? 12 रुपये. दिस इज स्टेटमेंट ऑफ कॉस्ट. आता हे जे काही आपण कॉस्ट पर युनिट फाइंड आउट केलेलं आहे, किती? 642. आणि हे आपल्याला पुढच्या स्टेटमेंटमध्ये लागणार आहे. पुढचं स्टेटमेंट असतं स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. फॉर्मॅट तोच आहे बघा. एकूण 5 कॉलम. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम एलिमेंट ऑफ कॉस्ट, थर्ड कॉलम इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन, फोर्थ कॉस्ट पर युनिट आणि लास्ट कॉलम टोटल कॉस्ट. आता ह्या स्टेटमेंटमध्ये हा फर्स्ट पॉईंट आहे, हा सेकंड पॉईंट आहे. ह्यामध्ये किती पॉईंट्स घ्यायचे हे डिपेंड करतं आपल्या पहिल्या स्टेटमेंटवर. स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन हे आपलं पहिलं स्टेटमेंट आहे, बरोबर. आता या स्टेटमेंटमध्ये किती पॉईंट्स होते बघा, केअरफुली बघा. या स्टेटमेंटमध्ये ॲक्च्युली 3 पॉईंट्स होते बघा. हे पहिला पॉईंट युनिट इंट्रोड्यूस्ड आणि कम्प्लिटेड, दुसरा क्लोजिंग WIP आणि तिसरा नॉर्मल लॉस. पण नॉर्मल लॉसला काय प्रोडक्शनची क्वांटिटी आहे का? तर नाही, सगळीकडे डॅश 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 केले, त्यामुळे हा पॉईंट इथे येणार नाही. बाकीचे 2 पॉईंट येतील. त्यामुळे कोणकोणते पॉईंट येतील? फक्त युनिट इंट्रोड्यूस्ड आणि कम्प्लिटेड आणि दुसरा क्लोजिंग WIP. पहिल्यांदा बघूया युनिट इंट्रोड्यूस्ड आणि कम्प्लिटेड. बघा तेच हेडिंग इथे दिले स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशनमध्ये. बघा युनिट इंट्रोड्यूस्ड अँड कम्प्लिटेड. ओके. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये आपले नेहमीचे 3 खर्च दिलेले, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. आता त्याचं इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन घ्यायचं. आपण कोणती लाईन वाचतोय? युनिट्स इंट्रोड्यूस्ड आणि कम्प्लिटेड. मग बघा हे पहिले टेबल, हे युनिट्स इंट्रोड्यूस्ड आणि कम्प्लिटेड, हे फक्त बघायचं. आता इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन कुठलं? मटेरियलचं हे, लेबरचं हे आणि ओव्हरहेडचं हे. ते किती आहे बघा? तर 3,500, 3,500 आणि 3,500 इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन. तेच लिहिले आहे बघा इथं, 3,500, 3,500, 3,500. कॉस्ट पर युनिट मगाशीच फाइंड आउट केले, किती? 642. तीच लिहिले इथं 642, बरोबर. आता कॉस्ट कशी फाइंड आउट करायची? तर पहिल्यांदा आपलं प्रोडक्शन आहे 3,500, उत्पादन 3,500. एका वस्तूसाठी किती खर्च येतो? 6 रुपये. मग एका वस्तूसाठी 6 रुपये खर्च, मग 3,500 वस्तूंचा खर्च कसा काढायचा? 3,500 गुणिले 6 किती येतं? 21,000. तसंच प्रोडक्शन आहे 3,500, एका वस्तूचा खर्च 4 रुपये, गुणाकार करा तर किती येणार आहे? 14,000. तसंच ओव्हरहेडचं प्रोडक्शन आहे 3,500 आणि एका वस्तूचा खर्च 2 रुपये दिला आहे, एका वस्तूला 2 रुपये खर्च, मग 3,500 वस्तूंचा खर्च किती येणार आहे? 7,000. ह्या तिन्हींची बेरीज केली, एकूण खर्च किती आला? तर 42,000 एवढा खर्च आला. म्हणजे ज्या वस्तू आपण कंप्लीट केल्या त्या वस्तूंचा एकूण खर्च आला आहे 42,000. ही अमाऊंट आपल्याला पुढं प्रोसेस अकाउंटला लागते. ज्या वस्तू आपण कंप्लीट केल्या त्याचा खर्च किती आहे? तर 42,000. हे झालं फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट काय बघा, सेकंड पॉईंट बघूया काय तो क्लोजिंग WIP आहे, तेच नाव इथे लिहिलं आहे बघा, क्लोजिंग WIP. एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये खर्चाची तीच नावं, मटेरियल, लेबर, ओव्हरहेड, बरोबर. आता काय पाहिजे आपल्याला? इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन पाहिजे. इक्विव्हॅलेंट प्रोडक्शन हे
बघा इक्वॅलंट प्रोडक्शन मटेरियलचं, लेबरचं आणि ओव्हरहेडचं किती आहे बघा. इक्वॅलंट प्रोडक्शन मटेरियलचं आहे 300, लेबर 150 आणि ओव्हरहेड किती 150. 300, 150 आणि 150 तेच लिहिले तर 300, 150 आणि 150. कॉस्ट पर युनिट जी वरती लिहिले तीच 6, 4 आणि 2. आता फक्त गुणाकार करायचा बघा. 300 वस्तू, एका वस्तूचा खर्च कॉस्ट, हा कॉलम कॉस्ट पर युनिट आहे. एका वस्तूचा खर्च 6 रुपये, मग 300 वस्तूचा खर्च काढण्यासाठी गुणाकार केला. 300 गुणिले 6 म्हणजे 1,800, 150 गुणिले 4 म्हणजे 600, 150 गुणिले 2 म्हणजे किती 300. एका वस्तूचा खर्च दिला आहे, आपल्याला उत्पादन पण दिलं आहे. मग एकूण खर्च काढण्यासाठी प्रोडक्शनला फक्त कॉस्ट पर युनिटनं मल्टिप्लाय केलं, असा एकूण खर्च आला. आणि ह्या तिन्हींची बेरीज किती आली तर 2,700. ओके, 1,800, 600 आणि 300ची बेरीज येते 2,700. म्हणजे आपल्या ज्या महिन्याच्या शेवटी वस्तू अपूर्ण आहेत त्याचा खर्च किती आहे, त्याची किंमत किती आहे तर 2,700. त्याला पण गोल केलं ते आपल्याला पुढं अमाऊंट लागणार आहे. ओके, हे झालं स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. आणि आता लास्ट ते म्हणजे प्रोसेस अकाउंट. ही डेबिट साईड आहे, ही क्रेडिट साईड. डेबिट साईडला 3 कॉलम, पर्टिक्युलर, युनिट्स, अमाऊंट. क्रेडिट साईडला पण तेच पर्टिक्युलर, युनिट्स आणि अमाऊंट. आता नेहमीप्रमाणे डेबिटला सर्व एक्सपेन्सेस लिहायचे. एक्सपेन्सेस 3 आहेत, टू मटेरियल, टू वेजेस आणि टू ओव्हरहेड. तिन्ही खर्च लिहिले. ओके, आता एक्झाम्पलमधल्या अमाऊंट लिहायच्या, कारण की इथं अमाऊंट ही वेगळी आपण आलेली आहे, बरोबर. त्यामुळे एक्झाम्पलमध्ये जे खर्च दिला आहे किती आहे बघा. मटेरियलचा 23,000, 23, 14,600 आणि 7,300. बघा मग प्रोसेस अकाउंटच्या डेबिटला मटेरियलचा 23,000, 14,600 आणि 7,300 आहे ते खर्च लिहिले. प्लस फक्त काय काळजी घ्यायची, मटेरियलची क्वांटिटी पण मेन्शन करायची. बघा एक्झाम्पलच्या फर्स्ट पॉईंटमध्ये मटेरियल किती सुरुवातीला आणलं होतं आपण, किती वस्तू होत्या तर 4,000. म्हणून बघा इथं प्रोसेसच्या डेबिटला लिहिलं, युनिट्स कॉलममध्ये किती क्वांटिटी 4,000. सर्व खर्च प्रोसेस अकाउंटच्या डेबिटला लिहिले. आता नेहमीप्रमाणे आपण काय करतो तर या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदाच नॉर्मल लॉस आला आहे, बरोबर. आणि आपण थेरी पार्टमध्ये बघितलेलं की नॉर्मल लॉस हा नेहमी प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जातो. ती एंट्री कशी वाचली जाते तर नॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रोसेस अकाउंट. ओके, नॉर्मल लॉस तर डेबिट का दिलं, कारण नॉर्मल लॉस आहे, लॉस म्हणजे नॉमिनल अकाउंट, बरोबर. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम काय, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. लॉस झाला तर त्याला डेबिट द्या, म्हणून नॉर्मल लॉसला दिलं डेबिट, नॉर्मल लॉसला डेबिट आणि प्रोसेस अकाउंटला क्रेडिट. म्हणून नॉर्मल लॉस लिहायचा असतो नेहमी प्रोसेसच्या क्रेडिटला बाय नॉर्मल लॉस. युनिट्स कॉलममध्ये त्याची क्वांटिटी, आपण नॉर्मल लॉसची क्वांटिटी किती फाइंड आउट केली होती बघा. नॉर्मल लॉसची क्वांटिटी इथं आहे किती 200, म्हणून नॉर्मल लॉसची क्वांटिटी लिहिली 200. आणि तो नॉर्मल लॉस आपण किती रुपयाला विकला तर मगाशी इथं लिहिला होता बघा आपण. नॉर्मल लॉस कितीला विकला आपण, 1 रुपयाप्रमाणे 200 वस्तू 200 रुपयाला विकल्या होत्या, बरोबर. 200 क्वांटिटी हा नॉर्मल लॉस आहे, जे आपण इथं वर्किंग नोटमध्ये फाइंड आउट केलेला. आणि त्या वस्तू आपण 200 रुपयालाच विकल्या, 1 रुपया पर युनिटप्रमाणे. त्याची अमाऊंट घ्यायची ह्या अमाऊंट कॉलममध्ये किती 200. क्वांटिटी पण लिहायची आणि अमाऊंटसुद्धा लिहायची. हा झाला नॉर्मल लॉस. आता त्यानंतर पाठीमागचं स्टेटमेंट बघा, स्टेटमेंट ऑफ इव्हॅल्युएशन. त्यामध्ये काय 2 फिगर फाइंड आउट केल्या आपण की ज्या वस्तू आपण पूर्ण केल्या, कंप्लीट केल्या आणि नेक्स्ट प्रोसेसला पाठवल्या, त्याचा खर्च किती आहे 42,000. बघा मग, म्हणून इथं लिहायचं बाय ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. किती वस्तू पूर्ण केल्या आणि पुढं पाठवल्या तर त्या क्वांटिटी किती आहे बघा. बघा एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला किती वस्तू पूर्ण केल्यात आपण तर 3,500 पूर्ण केल्या, बरोबर. म्हणून इथं प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं बाय ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस 3,500. एवढ्या वस्तू आपण कंप्लीट केल्या आणि त्याचा खर्च किती तर हा मगाशीच आपण फाइंड आउट केला आहे बघा. त्या वस्तूंचा खर्च, कंप्लिटेड युनिटचा खर्च किती आहे तर 42,000. तोच खर्च इथं घेतला आहे बघा 42,000 रुपये, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी घ्यायचं नेहमी क्लोजिंग स्टॉक. ओके, आपण 11 स्टँडर्डपासून क्लोजिंग स्टॉक क्रेडिट साईडला घेतो. मग क्लोजिंग स्टॉकला इथं नाव काय दिलं आहे बघा त्यांनी तर क्लोजिंग WIP. तेच लिहिलं बाय क्लोजिंग WIP. ती क्वांटिटी किती आहे बघा क्लोजिंग WIPची. एक्झाम्पलमध्ये क्लोजिंग WIPची क्वांटिटी आहे 300 युनिट्स, बरोबर. मग तीच लिहिली बाय क्लोजिंग WIP, क्वांटिटी 300. आणि ह्या 300 वस्तूंचा खर्च आपण मागाशीच फाइंड आउट केला आहे बघा. हे क्लोजिंग WIPची खर्च किती आहे 2,700. तोच इथे लिहिला 2,700, बरोबर 2,700. ओके, बघा मग आता क्लोज जर केलं
पहिल्यांदा युनिट्स कॉलम क्लोज करायचा. बघा युनिट्स कॉलमची बेरीज तेवढीच येते का, 4000 4000, इथं फक्त 4000 आहे. ओके, 4000 आणि 4000. क्रेडिट साईडची पण टोटल बघा, इथं हे 200, हे 3500 आणि हे 300, बेरीज येईल 4000. डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल सेम आली. तसंच आता जर तुम्ही अमाऊंट कॉलमची बेरीज केली ह्या तिन्ही अमाऊंटची तर ती 44900 येते, आणि क्रेडिटची पण अमाऊंटची बेरीज केली तर ती येते 44900. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द प्रोसेस अकाउंट. या एक्झाम्पलमध्ये नवीन गोष्ट काय होती तर नॉर्मल लॉस दिलेला. नॉर्मल लॉस दिला असेल तर याप्रमाणे वर्किंग नोट तयार करून नॉर्मल लॉसची क्वांटिटी फाइंड आउट करायची. बाकी कॅल्क्युलेशन नेहमीप्रमाणे. आणि एक की इक्वॅलंट प्रोडक्शनमध्ये नॉर्मल लॉसचं फक्त क्वांटिटी लिहायची, आउटपुट लिहायचं, बाकी इक्वॅलंट प्रोडक्शन कॉलममध्ये डॅश 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 करायचं, हे एक. त्यानंतर जो नॉर्मल लॉस आहे तो स्क्रॅपमध्ये विकला जातो, आणि त्यातून जेवढे पैसे मिळतील स्क्रॅपमध्ये पैसे विकून तेवढ्यानं आपला मटेरियलचा खर्च कमी करायचा. ओके, हेच नेक्स्ट. आणि त्याच्यानंतर जो नॉर्मल लॉस आहे तो नॉर्मल लॉस हा प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला जातो. Okay, so this is example number 3. Okay, thank you.